मित्रमैत्रिणींनो, मी आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये आलेली आहे. इथे मिनलताई आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे. कॅन्डिडेट्स आहेत प्रभाग क्रमांक 3च्या. आपण त्यांना विचारूया. आपला हा भाग जो आहे सांगवी, याला चोर सांगवी असं म्हणतात. आणि तुम्हाला असं वाटतं का की या विभागाला मुद्दामूनच बदनाम केलं गेलं आहे? इथल्या जनतेप्रती तुम्ही काय सांगू शकाल? माझं जे ऑफिस आहे प्रचार कार्यालय ते माझ्या सांगवी प्रभागातच आहे आणि माझ्या घराचं बांधकाम सुद्धा सुरू आहे आणि अगदी 5-6 महिन्यामध्ये इथे स्वतः मी राहायला येणार आहे. जेव्हा मी हे जागा घेतली होती तेव्हा अगदी हीन भावनेने, जसं तुम्ही आता बोललात, अगदी ते शब्द आणि त्याच्यापेक्षा एकदम हीन भावनेने माझ्या सांगवी प्रभागाला बोललं जायचं आणि त्याचमुळे मला तिथे काम करण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि मग मी ठरवलं, मी स्वतः स्कूटीवरती फिरून मी माझा प्रभाग फिरून पाहिला आणि मग तेव्हाच आपण ठरवलं की आपण या सांगवी प्रभागाला जे बदनाम केलं जातं तर त्या बदनामीपासून आपल्याला एक सगळ्यांना, नांदेड जिल्ह्यातील सगळ्यांना हेवा वाटावा असा प्रभाग मला बनवायचा आहे आणि त्यासाठी माझे सातत्याने प्रत्येक दिवसेंदिवस माझे प्रयत्न चालू असतात. हे मला आवडलं की ज्या भागाला सगळ्यात जास्त बदनाम केलं गेलं, चोर म्हटलं गेलं, हिणवलं गेलं, त्या भागामध्ये ताईंनी आपलं ऑफिस केलंय, तिथे राहायचा निर्णय घेतला आणि त्या भागाला सुधरवून दाखवण्याचा ताईंनी निश्चय केलेला. भागामध्ये ज्या समस्या मी 2-3 दिवस दाखवल्या, त्याच्यासाठी मिनलताई काय करणार आहे, काय विजन आहे? मी माझ्या वतीने आणि माझ्या जनतेमध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मी पूर्ण समस्या मी माझ्या हाती घेतलेल्या आहेत आणि त्यांचा पूर्ण आराखडा तयार केलेला आहे. त्याचबरोबर त्यांना आरोग्याच्या निगडीत असलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आरोग्य आणि पिण्याचं पाणी. त्याच्यावरती आपल्याला काय करता येईल लवकरात लवकर, तो माझा सर्वप्रथम माझं विजन असणार आहे की पाण्याची समस्या सोडवणे. जशी निवडणूक झाली की पहिले पाण्याचा प्रश्न आणि त्याच्यानंतर नेमकं एक एक गोष्टी मी मार्गी लावणार आहे. ताईंचं चिन्ह मला वाटतं छत्री आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.